जय हिंद मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या डिअर नोकरी या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत करंट अफेअर्स, बरोबर, जे की महत्त्वाचे करंट अफेअर्स आहे चालू महिन्यामधले, ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू। या व्हिडिओमध्ये नाही का 10-12 कमीत कमी 10 ते 12 क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर आजपासून आपण नाही का डेली करंट अफेअर्स हे सुरू करत आहोत। तर चला, म्हणजे जे की नाही तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। तर ज्या मुलांचं मुंबई पोलीसचे काही पेपर वगैरे बाकी आहे, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि येणारी भरतीसाठी पण खूप महत्त्वाचे असणार आहे। कोणत्याही एक्झाम असो त्यासाठी त्यामध्ये नाही करंट अफेअरचे क्वेश्चन असतात। तर खूप महत्त्वाचा टॉपिक ह्या। तर चला सुरू करूया। तर बघा, भंडारदरा धरणाचे नाव बदलून आता काय ठेवण्यात आले आहे? तर बघा, भंडारदरा धरणाचे नाव बदलून नाही का, म्हणजे जे भंडारदरा धरण होतं त्या धरणाचं नाव आता चेंज करण्यात आले आहे। तर ते काय नाव असणार आहे? तर ते बघा, आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं नाव करण्यात आले आहे। आणि हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे पण तुम्हाला माहीत पाहिजे, अहमदनगर। अहमदनगर या जिल्ह्यात आहे, म्हणजे सध्याचं कोणतं? अहिल्यानगर, बरोबर, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हे धरण आहे। तसंच त्याच्याबद्दल आणखी बोलायचं म्हटलं तर ते आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे, बरोबर। म्हणजे हे सर्वात जुने म्हणजे जे काय आशिया खंड आहे त्यामधलं सर्वात जुनं धरण आहे, जे की 1926ला बांधलं गेलं होतं, बरोबर। तर ह्या गोष्टी बी नाही का आपल्याला माहीत पाहिजे। म्हणजे आपण फक्त एखादी गोष्ट बघतोय, म्हणजे आता भंडारदरा धरण, तर लगेच त्याबद्दल नाही का तुम्हाला सगळी इन डिटेलमध्ये माहिती पाहिजे। म्हणजे क्वेश्चन कसा जरी फिरून विचारला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर आलं पाहिजे। तर पुढे बघा काय म्हटलंय, विल्सन डॅम असे ह्या धरणाचे मूळ नाव होतं, बरोबर आहे का नाही। तर पुढे बघा, आणखी जलाशयाला अर्थलेख म्हणून अर्थलेख असे म्हटलं जातं। जे काही जलाशय आहे, जे काही पाणी संचय वगैरे होतं त्याला अर्थलेख असं म्हटलं जायचं, बरोबर। तर ठीक आहे, अशा प्रकारे या भंडारदरा धरणाचं नाव बदलून आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन। दुसरा क्वेश्चन आहे, ब्रुनेई देशाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर बघा, या ठिकाणी नाही का ज्यावेळेस आपण करंट अफेअर्स घेतो किंवा तुम्ही नाही का जर तयारी करताय करंट अफेअर्सची, तर कशातून जे काही न्यूजपेपर असेल त्यामध्ये नाही का अशा वायफट न्यूज नाही वाचायच्या की या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, ही त्याच्या संग पळून गेली, त्याने असं केलं तसं केलं, ह्या गोष्टी नाही। तर आपल्या जे काही इंटरनॅशनल लेवलच्या नॅशनल लेवलच्या तशाच नाही का महत्त्वाच्या जे काही राज्यातील घडामोडी, जे काही पॉलिटिक्स संबंधित असतील, इकॉनॉमिकल असतील, एन्व्हायरमेंटल असतील, म्हणजे पर्यावरणाशी संबंधित ज्या काही योजना वगैरे असतील, अशा ज्या घटना आहे ना त्याचा रेफर करायचा, त्याचा अभ्यास करायचा, म्हणजे त्या आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात। तसेच नाही का आता जे काही मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांचे दौरे होतात, बरोबर। दौरे म्हणजे ह्या देशातून त्या देशात असे ते फिरत राहतं, म्हणजे कामानिमित्त जे काही आपलं इंटरनॅशनल नॅशनल रिलेशन आहे ते वाढवण्यासाठी हे दौरे असतात, बरोबर। तसंच जे काही नुकतेच नाही का ब्रुनेई हा देश आहे, या देशाला भेट देणारे भारतातले पहिले पंतप्रधान म्हणले जे की आपले कोण आहे? नरेंद्र भाऊ मोदी, बरोबर। नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहे की जे नाही का ब्रुनेई देशाला भेट देणारे पंतप्रधान आहे, बरोबर नाही। तिन्ही संरक्षण दलाचं संयुक्त कमांडर संमेलनाचे आयोजन कुठे झाले आहे? तर बघा, जे काही तिन्ही दल आहे आपलं, भूसेना, नौसेना आणि वायुसेना, या तिन्ही सेनांचं एक संयुक्त कमांडरचं संमेलन झालंय। तर ते भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये झालं? तर ते झालं आहे उत्तर प्रदेश, बरोबर। उत्तर प्रदेश या ठिकाणी झालं आहे। उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी, बरोबर, लखनौ या ठिकाणी हे संमेलन झालंय। तर कोणाच्या अध्यक्षतेखाली झालंय? तर हे झालंय आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह। कोण? राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडलेलं आहे। 2024ची मिस युनिव्हर्स स्पर्धा कुठे होणार आहे? तर जी काही मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे ती कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर ती होणार आहे मेक्सिकोमध्ये। कुठे? मेक्सिको या ठिकाणी जी काही 2024ची जी काही मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे ती या ठिकाणी होणार आहे, मेक्सिको या ठिकाणी। तसेच बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या आंतरराष्ट्रीय सोलार महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? पहिला जो काही आंतरराष्ट्रीय सोलार महोत्सव आहे तर त्याचं आयोजन नाही का आपला जो काही देश आहे भारत,
इंडिया. तर हे भारतामध्ये आयोजन होणार आहे याचं, जो की पहिला आंतरराष्ट्रीय सोलर महोत्सव असणार आहे. पॅरा ऑलिम्पिक म्हणजे कसं, जे काही हँडिकॅप आहेत जे स्पोर्टमॅन, तर त्यांच्या ज्या स्पर्धा असतात त्याला पॅरा ऑलिम्पिक म्हणतात, बरोबर. हे पण आपल्याला माहीत पाहिजे, कारण की आपण तुम्ही म्हणाल का ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या आता या पॅरा ऑलिम्पिक कोणत्या, तर ते पण आपल्याला माहीत पाहिजे. पॅरा ऑलिम्पिक म्हणजे जे की हँडिकॅप असतात काही पर्सेंटनी, जसं की समजा ॲक्सिडेंट म्हणा किंवा जन्मतःच हँडिकॅप असेल, अशांच्या ज्या स्पर्धा आहेत जे स्पोर्टमॅन आहेत त्यांच्या. तर त्यामध्ये बघा सुमित अंतिल हा खेळाडू आहे आपल्या भारताचा, तर याने नाही का सुवर्णपदक पटकावलं आहे. तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो भालाफेक या प्रकारामध्ये नाही का सुमित अंतिलने नाही का भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे, बरोबर. बघा पुढचा क्वेश्चन आहे, 23व्या विधी आयोगाच्या स्थापनेला कोणी मंजुरी दिली आहे. तर 23वा जो काही विधी आयोग आहे त्या आयोगाला राष्ट्रपती, ज्या काही आपल्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. तर त्याचा कालावधी किती असणार आहे बघा, तर 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2027 पर्यंत ह्या 23व्या विधी आयोगाचा कालावधी असणार आहे. तर विधी आयोग म्हणजे कसं, जे की कायद्याचा जो कच्चा मसुदा असतो त्याला विधी म्हटलं जातं. तर तो जो काही कायदा करणारा जो काही आयोग आहे विधी आयोग, तर त्याची मंजुरीला राष्ट्रपतींनी या ठिकाणी मंजुरी दिली आहे. तर पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते. तर जे काही हँडिकॅप असतील त्यांच्यासाठीचा जो काही स्पेशल विभाग आहे तर ते स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर त्या ठिकाणी आहे आपलं महाराष्ट्र राज्य. कोणतं, महाराष्ट्र राज्य आहे. जे की महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्राची राजधानी वगैरे हे काही जे काही कॉमन गोष्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा इतर कोणतेही राज्य असेल त्याचे मुख्यमंत्री, त्याची स्थापना, त्याचं मंत्रिमंडळ वगैरे ह्या त्या गोष्टीने आपल्याला माहीत पाहिजे. बघा केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे. तर बघा मी अगोदर म्हटलं होतं की जे काही सरकारच्या योजना वगैरे असतात त्या आपल्या एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या राहतात, बरोबर का. त्याच्यावरती क्वेश्चन हमखासपणे विचारला जातो. तर बघा तसेच केंद्र सरकारने नाही का जे काही आपल्या देशातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक योजना आणली, तर त्या योजनेचं नाव आहे डिजिटल कृषी मिशन, बरोबर. तर ही जी योजना आहे तर ही केंद्र सरकारची आहे. तर बघा हे लक्षात ठेवायचं आपल्याला का केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली, तर डिजिटल कृषी मिशन, बरोबर. पुढे बघा कोणत्या फुटबॉल संघाने 2024चा ड्युरँड कप चे विजेतेपद पटकावले आहे. तर बघा ड्युरँड कप हा म्हणजे असा बी क्वेश्चन विचारला जातो बरं का, ड्युरँड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर त्यामध्ये खेळ दिले जातात क्रिकेट, फुटबॉल, आणखी जे काही बाकीचे खेळ असेल टेनिस असेल तर असे सांगितलं जातं. तर ड्युरँड कप हा फुटबॉल खेळाशी संबंधित हे तुम्हाला माहीत पाहिजे, बरोबर. तर बघा 2024चा ड्युरँड कप हा कोणत्या संघाने जिंकला आहे, तर तो बघा नॉर्थ ईस्ट युनायटेड या देशाने नाही का हा जो काही 2024चा ड्युरँड कप आहे तो जिंकलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा केंद्र सरकारने मनमाड ते इंदोर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. तर बघा मनमाड हे ठिकाण महाराष्ट्रात आहे, तसंच इंदोर हे मध्य प्रदेशामध्ये MP मध्ये, बरोबर. तसंच हे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर या ठिकाणी केंद्र सरकारने नवीन रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तर ते किती किलोमीटरचा प्रकल्प असणार आहे, तर 309 किलोमीटर इतका जो काय आहे हा मार्ग आहे. तर केंद्र सरकारने याला नुकतीच मंजुरी दिली. भारतातील सर्वाधिक आयकर भरणारा अभिनेता कोण आहे, तर या ठिकाणी नाही का सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स जो काही भरणारा ह्यो आहे अभिनेता आहे तर तो आहे शाहरुख खान. तो वार्षिक जवळपास 92 CR म्हणजे 92 कोटी रुपये इतका आयकर गव्हर्नमेंटला देतो. त्याचबरोबर नाही का क्रिकेट जगतामधला जर म्हटलं तर विराट कोहली हा सर्वात जास्त इन्कम भरतो, बरोबर, इन्कम टॅक्स भरतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे काही आजच्या चालू घडामोडीचे क्वेश्चन होते जवळपास 12 क्वेश्चन या ठिकाणी आपण बघितलेले आहोत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहेत डेली करंट अफेअर्सचे तर आपण टाकण्याचा प्रयत्न करत राहू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.